आई गेलेल्या आहेत आता गावाला आणि मला दुपारची भूक पण लागलेली आहे. आईने स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे. मी शेतामध्ये बघते जेवणासोबत तोंडी लावायला काय आहे का. मेथी किंवा ओला कांदा वगैरे काहीतरी घेऊन जाते. शेत जवळ असलं की मस्त मजा असते. हे बघू शकता आता उन्हामुळे सगळं चमकत आहे. फ्लावर पण छान सुटले बघा. मस्त आली. मी बघते आता कोथिंबीर मेथी किंवा कांदा काहीतरी घेते. वांग पण आहे जेवणासोबत तोंडी लावायला, पण वांग नको. एकतर मेथी किंवा ओला कांदा घेते. कांदाच बेस्ट राहील. हे पाहिजे इथं मस्त कांदे येतं ताजे ताजे. आणि मस्त इथला मी एक कांदा घेते, ओला कांदा, जो की मी खाऊ शकते. आता मी छोटाच घेतलाय म्हणजे जेवणासोबत खाण्यासाठी. मस्त. आणि बघा मोठा मोठा कांदा केवढा झालाय. जे आधी लावलेले आहेत ना ते मोठे मोठे झाले. हे बघा इकडे कांद्याचं रोपटे आहे, लसूण आहे, इकडे मेथी पण आहे. तर आपल्याला बस एवढा कांदा जेवणासोबत खायला. भाकर भाजी आणि कांदा मस्त बेते. जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी, शेवग्याची भाजी, ओला कांदा आणि गोडी शेव आणलेली आहे मी 2 काड्या. मस्त जेवते दुपारचं छान. आई पण गावावरून आले होते, जेवण झालं आणि मी आईसोबत शेतामध्ये गेले होते. ज्वारी काढायची सुरू होती. आमच्या बटाईदार मावशी आणि आई आल्या होत्या. मला आईने हरभरा आणून दिलं होतं धुवून. तर मी बसली होती हरभरा खात सावलीला आणि आईची आणि मावशीची ज्वारी काढायची सुरू होती. ज्वारी जी आहे ना तर ती कालच काढायला सुरू केलेली. तुरीच्या शेतामध्ये ज्वारी पेरली होती त्याच्यामुळं ती खूप मोठी नाही आहे. घरी आलो तर मग मस्त आमचे जे कलिंगड होते ते खूप पिके निघाले होते. तर म्हटलं चला ज्यूस करूया. आता बनवायचं आहे मस्त असं टरबुजाचं ज्यूस. तर इथं जे टरबूज आणले होते ना ते एवढे काही लाल आणि एवढे काही खास नव्हते निघाले. तर मग इथं टरबूज ठेवलं होतं फ्रीजमध्ये आणि इथं ज्यूस बनवण्यासाठी इथं घेतली साखर. आपल्याला पुदिन्याची पानं लागणार आहेत आणि अर्धा लिंबू लागणार आहे. तर आता याचे ना क्यूब करते, त्यातले ज्या बिया आहेत ते निघून जातील आणि मस्त असं आपण ज्यूस बनवूया.